सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवैध शस्त्रनिर्मितीसाठी कुख्यात असलेल्या मध्य प्रदेशातील उमरठी येथून पिस्तूल घेऊन येणाऱ्या युवकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयितकडून पिस्तूल खरेदी करून जात असल्याची माहिती मिळाली। त्यांनी लागली सहकाऱ्यांसह मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गुलमोहर हॉटेलजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना शिरपूरकडे जाणाऱ्या मोटरसायकलला थांबण्याचा इशारा केल्यानंतर संबंधिताने मोटरसायकलचा वेग वाढवून ती जंगलाच्या दिशेने वळवली। शिरपूर तालुका पोलिसांनी पाठलाग केला, मात्र तेथून मोटरसायकलवरील एक तरुण पळून गेला। दुसरा संशयित सैजाब पिंजारी याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याने फरार झालेल्या साथीदाराचे नाव गुड्डू मुरुद्दीन चौधरी असल्याचे सांगितले। दोघेही संशयित आरोपी शिरपूर शहरातील मदिना मोहल्ला येथील रहिवासी असून त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यावेळी दिली आहे। काल आम्हाला बातमी मिळाली होती की उमरठी मध्य प्रदेश या ठिकाणावरून एका मोटरसायकलवरती 2 इसम हे गावठी कट्टा घेऊन शिरपूरकडे येत आहेत। त्यावरून आम्ही रस्त्यामध्ये सापळा रचून त्या वर्णनाच्या गाडीला ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संशयितांनी मोटरसायकल बाजूला लावत जंगलामध्ये पळ काढला। आमच्या गेलेल्या पथकाला त्याच्यातील एका इसमाला ताब्यात घेण्यात यश आले। त्याचं नाव सैजाद नबी पिंजारी, राहणार मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर असे आहे। आणि त्याच्यासोबतचा जो इसम आहे जो पळून गेला त्याचं नाव गुड्डू नरुद्दीन चौधरी, मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर असं आहे। या ताब्यात घेतलेल्या इसमाकडून एक देशी बनावटीचा कट्टा 30,000 रुपये किमतीचा ताब्यात घेण्यात आला आहे। त्याच्यासोबत 2 जिवंत काडतूस सुद्धा मिळून आले आहेत आणि 50,000 रुपये किमतीची HF डिलक्स ही मोटरसायकलसुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। संबंधितांवरती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 33/25 भारतीय हत्यार अधिनियम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।